या अलीकडे मॅडम. नमस्कार. आपण कृषी विभाग वैजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फतीनं आज वैजापूर तालुक्यात आहोत आणि आपल्या उपविभागामध्ये यावर्षी आपण कांद्याच्या शेतीशाळा ज्या आहेत त्या घेत आहोत. या भागामध्ये आपण जर पाहिलं असेल तर कांदा मोठ्या प्रमाणात लागवड आहे आणि आज जर कांद्याची परिस्थिती आपण जर पाहिली असेल तर हा खरीप लेट कांदा आहे. या खरीप लेट कांद्याची जर परिस्थिती आपण बघितली असेल तर याच्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हा जो पीळ आहे तो बघायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ही जी पीळ आहे हे येण्याचं कारण म्हणजे यावर्षी असलेली अतिवृष्टी आणि दुसरी बाब सतत पाणी जे आहे ते आहे आणि पाणी जे आहे ते लांबलेलं आहे. ही सारा पद्धतीनं लागवड केलेली आहे आणि ज्याला आपण म्हणतो की जेव्हा पाणी मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळी येतं त्यावेळी जर मधला कांदा जर आपण बघितला असेल तुलनेने तर मधल्या कांद्यामध्ये तुम्हाला पिळेचं प्रमाण जे आहे ते आपल्याला जास्त बघायला मिळेल. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथं पीळ येतो. तर आपल्याला आज कांदा जो आहे तो सारा पद्धतीच्या ऐवजी रुंद सरीवरंबा पद्धतीनं आपल्याला बेड वर घ्यायचा आहे. त्याला अतिरिक्त पाणी जर झालं कारण भविष्यातही एखाद्या अवकाळी पाऊस होऊ शकतात हवामानाच्या बदलामुळं, तर ते पाणी त्या नाल्यांमधून अतिरिक्त निघून गेलं पाहिजे आणि कांद्याचं जे काही रोप आहे ते बरोबर अंतरावर पडून चांगल्या पद्धतीनं विकसित झालं पाहिजे. या उद्देशाने आपण आज या टेंभी गावच्या शेतीशाळेमध्ये रुंद सरीवरंबा पद्धतीनं कांद्याच्या रोपवाटिकेचं जे आहे त्या रोपवाटिकेचं लागवड जी आहे ती करून दाखवण्याचं प्रात्यक्षिक आपण इथं करत आहोत. हे जे ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला एकाच वेळी रुंद सरीवरंबा करण्यासाठी या पद्धतीचे फन जे आहेत ते दोन्ही ट्रॅक्टरच्या बाजूला आपण जे बघितलं असेल पेरणी यंत्रावर आस्थापित केलेले आहेत आणि याच्याने आपलं जे आहे ते सऱ्या पडतील आणि त्याच अनुषंगाने कांद्याचं बी जे आहे ते बी रोपवाटिका होण्याच्या अनुषंगानं त्याच्या चकत्या ज्या आहेत त्यात टाकून या बियाण्याला ट्रायकोडर्मा आणि दुसरं जे आहे ते महाजैविक याची सीड ट्रीटमेंट जी आहे ती आपण केलेली आहे अझॅटोबॅक्टरची. याचं कारण आहे की त्या दोन्हींची जर सीड ट्रीटमेंट असेल तर जे काही बुरशीजन्य रोग असतील त्याला प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला कमी बघायला मिळतो. तर या पद्धतीनं नंबर 1 रुंद सरीवरंबा पद्धतीनं रोपवाटिकेची लागवड जेणेकरून हवा पाणी वापसा परिस्थिती नेहमी त्या पिकाला मिळाली पाहिजे. कांद्याचं बी अंतरावर पडून व्यवस्थित टोकन यंत्रामुळं व्यवस्थित त्याचं रोपं जे आहेत ते चांगले उगवले पाहिजे. प्रत्येकाला जागा व्यवस्थित मिळाली पाहिजे. हवा पाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाला पाहिजे. त्याच्या गुंड्या चांगल्या तयार झाल्या पाहिजे आणि मग हे जे चांगलं शुद्ध त्याचं जे काही कांद्याचं रोप तयार होईल हे पुनर्लागवडीला पुढं शेतामध्ये गेलं पाहिजे. या अनुषंगानं आपण हा प्रयोग करतो. दुसरं सीड ट्रीटमेंट आपण केली आहे ट्रायकोडर्माची आणि ॲझॅटोबॅक्टर महाजैविकची, जेणेकरून ती सीड ट्रीटमेंट केल्यामुळं जे काही रोग असतील ते रोग बुरशीजन्य त्याच्यामध्ये येणार नाहीत. आणि सगळ्यात शेवटी तिसरं जे आहे त्याच्यामध्ये बायोमिक्स जो आहे तो सुद्धा थोड्या भाव प्रमाणात आपण वापरला आहे. त्यातही 14 प्रकारचे चांगले मित्र बुरशी आणि मित्र बॅक्टेरिया जे ते त्याच्यामध्ये आहेत. या पद्धतीनं आज आपण हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. तर आपण आता बघणार आहोत कशा पद्धतीनं रोपवाटिका राहिलेला कमी कालावधी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेमध्ये याची रोपवाटिका करता येईल आणि 45 दिवसानंतर मग या रोपांचं पुनर्लागवड शेतामध्ये करता येईल. तर BBF द्वारे आता ही पेरणीचं प्रात्यक्षिक आपण बघूया. एक मिनिट लागले बघा ऐका ना, मी तर पडतंय पण माझं मत आहे